रडायला काय आलं? हारला कशात? आमच्यासोबत नाही सर्दी झाली. काय झालं? लगे आल्याला रडायला लागलं. तू जेवढं लावलंय का मी तेवढं 3-4 वेळेस लावलं असतं रे. अरे हे बघ काय झालं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर या ठिकाणी मस्तपैकी मी उठलो, आवरलं वगैरे आणि आज आहे ना मी खूप दिवसानंतर ब्लॅक कलरचं शर्ट घातलेलं आहे. तर कमेंट मध्ये नक्की सांगा हे ब्लॅक कलरचं शर्ट माझ्यावरती कसं वाटतंय. आणि काही मला आहे ना काल आहे ना गुळाची पोळी खायची होती. सो आरोहीला आणि मम्मीला मी म्हटलं होतं की मला आहे ना गुळाची पोळी करून द्या. बट काल तर त्यांनी ती माझी डिमांड पूर्ण केलेली नाहीये. बट आज आहे ना त्यांनी माझ्यासाठी गुळाची पोळी केलेली आहे. तर आता लवकर खाली जातो आणि मस्तपैकी ती पोळी एन्जॉय करतो. आणि मी सगळ्या कमेंट वाचल्या बट कोणीच आहे ना माझ्या नवीन लुक बद्दल कमेंट केली नव्हती. हा चष्मा माझ्यावर सूट होतोय का आणि कसं वाटतंय तुम्हाला नवीन लुक, प्लीज कमेंट करा. आणि मला वाटलं आरोहीचं आवरलं असेल. आरोही मॅडम तुमचं तर काहीच आवरलेलं नाहीये. जेवण करत होते मी. आवर लवकर, शूट करायचंय आज. आवडते. तू माझं एवढं काम कर ना मग कोणतं? प्लीज. हे काय करायचंय? हे थोडस लिहायचं पण आहे आणि नको नको नको, डू युअर जॉब, डू युअर जॉब. थोडं लेट आवरलं तरी चालेल. आणि हर्षद बघा कसा बसलेला आहे आणि परत म्हणतो की दादा मला मारत असतो. आता पाय जमिनीवर ठेव, नीट शिस्तीत बसून खा. ओके का? ओके. आणि गुळाची पोळी खा. खातो ना. गरम गरम लय भारी लागते. मम्मी ना या ठिकाणी मस्तपैकी गुळाची पोळी तयार करते. माझ्या डिमांडवर केली का हर्षदच्या डिमांडवरती? बघ रे हर्षद, मम्मी म्हणती माझ्या डिमांडवर केली गुळाची पोळी. मग तू का खातोय? मला खा वाटली म्हणून. सगळे विचारत होते की हर्षदच्या शाळेत नेमकं काय झालं. तर हर्षद सांगतोय शाळेत काय झालं होतं. तर आता आहे ना हर्षद सुद्धा शाळेतून आलेलं आहे. हर्षद आज तुमचा स्पोर्ट्स डे होता ना? हो. काय काय झालं मग शाळेत? सगळ्यात पहिले टग ऑफ वॉर झाला आणि टग ऑफ वॉर काय? रस्सी कॅच हा, अजून? आणि 100 मीटर रस्सी. रडायला काय आलं? हारला कशात? आमच्यासोबत नाही सर्दी झाली. काय झालं? आमच्या क्लासचे गर्ल्स हारले तरी त्यांना मेडल दिले, मग आम्हाला दिलेच नाही. असं कसं काय झालं? काय माहिती. मला आल्यालाच वाटलं तुझा चेहरा लटकलेला आहे ना, म्हटलं याच्यासोबत काहीतरी झालं. आम्ही म्हणत होतो, ते म्हणतात की ते 8 सोबत खेळले म्हणून ते हारले आणि त्यांना मेडल दिले. म्हणजे काय झालं? टग ऑफ वॉर झाला, आम्ही हारलो 7C सोबत. मग गर्ल्सचा झाला, गर्ल्स हारले 8 सोबत तरी त्यांना मेडल भेटलं ना, आम्हाला नाही भेटलं. गर्ल्सला काय भेटलं? गर्ल्सला मेडल भेटलं, सिल्वर मेडल. मग तुम्ही बोलले नाही का सगळे? बोललो होतो, त्यांचं 8 सोबत झालं म्हणून झालं म्हणजे ते. हर्षद यांना नाराज झालेला आहे कारण त्यांना मेडल भेटलं नाही आणि ते हरलेले आहेत, बरोबर? हो, पण आमच्या सोबत 9 सोबत झाली, मग आम्हाला द्यायला पाहिजे तर फक्त गर्ल्सला देतात. अरे गर्ल्सला काय दिलं असेल माहिती का? गर्ल्सचं मोठ्या टीम सोबत मॅच झाली ना, म्हणून गर्ल्सला भेटलं असेल मेडल. जर ते नाही भेटलं तर नेक्स्ट टाइम भेटल. ट्राय करत राहायचं. आणि 7 गेम होते, त्याच्यातले फक्त 2 गेम झाले, 5 गेम सोडून दिले. 5 गेम का नाही झाले मग? काय माहिती. बरं जाऊ दे, होईल नेक्स्ट टाइम होईल. मम्मीला बोलायला लोक शाळेत? हो. बरं ठीक आहे, मम्मीला सांगतो त्याच्या शाळेत बोलायचं आणि असं छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज नाही होत बसायचं. नाही भेटलं तर नाही भेटलं मेडल. मला वाटलं तू मला म्हणशील तू कशातच जिंकत नाही त्यामुळे बदला. नाही जाऊ दे. तू अभ्यासात जिंक. तू 90% मार्क पाड आणि अभ्यासात जिंक. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज नाही होत बसायचं. हो. काय लाईफ विनर व्हायचं. काय विनर व्हायचं? लाईफ विनर. सगळ्यांचे मन जिंकायचे, आयुष्यात जिंकायचं. छोट्या मोठ्या गोष्टीत हार जीत चालूच राहते, या गोष्टींना सोडून द्यायचं आणि पुढे निघायचं. मम्मी हर्षदला विचार शाळेत आज काय झालं? आम्ही ना टग ऑफ वॉर मध्ये हारलो. आम्हाला हारलो तर मेडल नाही भेटलं. आमच्या ज्या क्लासच्या गर्ल्स आहे ना त्या हारल्या तरी त्यांना मेडल भेटलं. असं का बरं? काय माहिती. वेगळा गेम असेल काही त्यांचा. नाही, सेमच गेम होता तरी त्यांना मेडल भेटलं. आले रडायला लागला. अरे मग ते ब्रॉन्झ विन काहीतरी आले असेल. नाही, सिल्वर मेडल भेटलं. मग आधी कोणता तरी गेम जिंकलेले असेल त्याच्यामध्ये ना, म्हणजे बॉईजची टीम खूप साऱ्या असेल, गर्ल्सची टीमच नसेल म्हणून मग ते हारले तरी पण त्यांना भेटलं असेल, असं होतं. गर्ल्सच्या टीम किती होत्या? म्हणजे गर्ल्सच्या टीम किती होत्या? त्यांची मॅच झाली एकच वेळेस. तुमची एकच वेळेस. आणि तुमच्या सोबतचे किती होते? म्हणजे 12 जण. 12 होते. अरे तसं नाही, टीम किती होते तुमच्या सोबत? अरे मी सांगतो तुला झालं काय असेल. हे बघ, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ 3 मेडल असतात. नाही, ब्रॉन्झ नव्हतं. गोल्ड आणि सिल्वर 2च मेडल होते, बरोबर आहे. बॉईज मध्ये 2 आणि लेडीज मध्ये 2 असेल ना? काय माहिती. अरे तुला तेच माहित नाही, मग तू कस काय रडतोय? क्या नाही सब हार जीत चालूच राहती. अरे बॉईजला गोल्ड भेटला असेल आणि आम्हाला भेटलं. आधी त्या कोणत्या तरी गेम
जिंकलेले असेल त्याचं मेडल नाही ग, आता तिथे अनाऊन्स करतात टग ऑफ वॉर साठी अनाऊन्स करतात त्यांना जे सर्टिफिकेट भेटलं त्याच्यावर पण लिहिलेलं आहे. बरं जाऊ दे, त्याला म्हटलं हार जीत चालूच राहते, प्रयत्न करते राही का नाही सर रेडणे का यू आर स्ट्रॉंग बॉय. उद्या तू दुसऱ्या गेम मध्ये जिंक. हो, परवा पण होणार आहे ते 4 गेम बाकी 5 गेम बाकी आहे ना, ते परवा पण होणार आहे आता. मग त्याच्यात तू गोल्ड मेडल घेऊन ये. आणि नाही पण मेडल आलं तर काय झालं, तुझे 50,000 सबस्क्रायबर होणार आहे, 50,000 सबस्क्रायबर, तेच तुझं गोल्ड मेडल आहे. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. थँक्यू. काय येडे लगे आल्याला रडायला लागलं म्हणे आमच्या नाइंसाफी झाली म्हणे. मग असं गावात करतं शाळेवर. शाळेवाल्यांनी खरं हा ना, खरंच आल्या लगे रडायला लागला. मग म्हणे आमच्यासोबत नाइंसाफी झाली. मग मला सगळं इन्सिडेंट सांगितला. बट ते हार जीत चालूच राहते. मला सांग, तू हरल्याचं तुला दुःख आहे का लेडीज गँगला सिल्वर मेडल भेटलं त्याचं दुःख आहे? मेडल आलं का बरं नाही भेटलं, फक्त त्याला सर्टिफिकेट तरी भेटायचं असतं ना. काहीच नाही भेटलं. भेटा सर्टिफिकेट भेटतात सर्टिफिकेट भेटेल ना, भेटेल पार्टिसिपेशनचं काहीतरी भेटेल ना. केल्यावर भेटतात. बघितलं, काल हे सगळं झालं होतं त्याच्यामुळे हर्षदेनं काल पण रडत होता. आणि गुळाची पोळी इतकी गरम आहे माहिती का, त्याच्यात त्या पोळीपेक्षा तो गुळ जास्त गरम आहे. तर आता या ठिकाणी आमचा आता व्हिडिओ शूट वगैरे चालू झालेलं आहे आणि आरोही त्याच्यासाठी प्रिपेअर होतीये. काय ग मस्त, किती वेळची प्रिपेअर होतीये? तुम्हाला आवरूच देत नाही, नुसतं मध्ये मध्ये करू लागलं तरी पण नाव ठेवू लागलंयस. चल ना मग आवर ना, इतक्या वेळचं आवडती माहिती का, नुसतं टाइमपास लावलेला आहे मध्ये या मध्ये बाईने. करतोय तू, मध्ये मध्ये करतोय. काय मध्ये मध्ये करतोय, आवर ना लवकर. मध्ये मध्ये जर नाही केलं ना तर फटाफट आवरतं. मग मी मध्ये मध्ये काय, तू तिकडं मी इकडं, मी कुठं बडबड बडबड करतोय, बडबड करतोय म्हणून. बडबड केल्याने तुझ्या मेकअपचा काय संबंध? होतं डिस्टर्ब होतं मला. आरोहीचं भारी भाऊ, तिला ना एकच साडी घालावं लागते आणि मल्टिपल व्हिडिओ काढता येते. मला तर प्रत्येक व्हिडिओला कपडे चेंज करावे लागतात. 4 व्हिडिओ काढायचे तर 4 वेगवेगळे ड्रेस घालावे लागतात. किती मस्त आहे का तुझं? मला मेकअप करावा लागतो, साडी बिडी नेसावी लागती, साडी शोधावी लागती, त्याच्यावर ब्लाऊज मॅचिंग शोधावं लागतं, बांगड्या हे ते लय लय कुठं नाही बाबा माझे जास्त. नाही भाऊ, माझी एवढी कुठं नाही. मग माझी पॅन्ट तीच राहती, फक्त वरतून आउटफिट चेंज होते. कधी हुडी घालून घेतो, कधी टी शर्ट घालून घेतो आणि लगेच व्हिडिओ शूट होऊन जातात. कधी कधी तोंड पण नसतं धुतलेलं. हा, बट तरी पण व्हिडिओत आपण भारी दिसतो. तू सारखं नाही एवढा किलोभर मेकअप करायचं आणि तरी पण कार्टून सारखं दिसायचं. रे काय पण रोस्ट करतो नुसतं. हर्षद काय दिसतीये? थँक्यू सो मच. काय दिसतीये? चांगली. मला काही फरकच नाही. कमेंट करून सांगा गाईस, कारण की याला रोस्ट करायला रिझन लागत नाही, तो कधी पण रोस्ट करू शकतो. छान दिसते. अरे बा, कौतुक केलं तर कसं रागत बघती. हे असं खोटे मोठे कौतुक मला नाही नाही, लागत. खरंच छान छान दिसते. मनापासून सांगतोय, छान दिसते. मनापासून म्हणते थँक्यू. अरे गाडीला पुसून काढावं लागेल ग, स्वतःच आवरत बसती. तुला म्हटलं होतं मी ती गाडी एक दिवस साफ कर. त्याला ते मड गार्ड लावून आण ना, त्याच्यामुळे जास्त मड गाडीचा विषय नाहीये, वरची धूळ जी झाली मी तिच्याबद्दल बोलतोय. यार झाकून ठेवत जा. मग तुला इथे पण जायचं असलं ना तर तू ती थार काढतो आणि मग तिच्यावर परत धूळ बसते, ती परत मग पुसत बसावी लागते. आता ना तिला एक दिवस ना मस्तपैकी क्लीन करावं लागेल. हर्षद, चल आपण पुसून काढूया थार. आता नका ना, आता ते एकदा ते तुम्ही एक्सेसरीज लावून आणा, त्याच्यानंतर एकदम भारी वॉश बिश करू आणि मग झाकून ठेवून देऊ तिला. म्हणजे काढायची नाही तिला? हा काढायची, पण दूर जायचं असलं तेव्हा काढायची. इथल्या इथे जायचं असलं तर मग बाहेरची गाडी घेऊन जायची ना कोणती पण. काय रे हर्षद, काढायचं नाही थारला? थारला हप्त्यातून एकदा तरी. ए हिमालयन कुठे आहे? हिमालयन बाहेर लावलेली आहे इकडं पलीकडं. तिला पण आणायचंय, मध्ये लावून देऊ इथं. आणि किती दिवसानंतर आपण या झोकार बसलोय सगळे. हो ना, मी तर येतच नाही पार्किंग मध्ये. एकदा घरात गेली घरातच राहते, बाहेर येतच नाही. सोसायटी मध्ये आतापर्यंत गेलेली खरंच नाही. ना, ही जसं आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो, हिने काही घर सोडलं नाही. म्हणजे तिच्या मम्मी पप्पाच्या घरी पण फक्त एक दिवस गेली, लगेच पळून आली. तुलाच करमत नव्हतं. मलाच message केला सकाळ सकाळी, लवकर ये बाळा, गर्दी होईल रस्त्याने. नाही ही काय म्हणे, मी निघते म्हणे. 1 मिनिट, मी मेसेज केला, ही काय मी निघते. मी तिला काय म्हटलं, येशील तर लवकर आहे, कारण त्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागणार होता. तिला म्हटलं परत गर्दी होईल म्हणून लवकर आहे. असं मला करमत नव्हतं वगैरे. हे रिझन व्हॅलिड नाहीये, हे रिझन व्हॅलिडच नाहीये. तू त्या दिवशी गेली का? त्या दिवशी आम्ही लेट नाईट पर्यंत पिक्चर आता बघितला. तुम्ही आईस्क्रीम पिक्चर खाल्ली, रोज पिक्चर आईस्क्रीम खाल्ली, मन मोकळं. मन मोकळं खाल्ली लगे. मी काय तुमच्या तोंडातली कपडे घेते? अरे दीदी, मम्मी जर सोबत असली ना, बस ना खादाड खाऊ. हा, मम्मी आणि आरोहीचे जे टोकतच राहते खाण्यापिण्याच्या बाबतीत. भाजी पोळी जेव्हा केलेली राहते ना, तेव्हा भाजी पोळी खायची. आणि जेव्हा आपल्या घरात काही बनले, हे माताजी बस व्हा नाही. सांगा एक्सप्रेस करते माझ्या फिलिंग. हा, कर. जेव्हा आपल्या घरात काही स्वयंपाक वगैरे नसतो केलेला ना, तेव्हा हे चटर बटर खाल्लं तर ओके. म्हणजे जेव्हा आपल्याला खायला नाहीये तेव्हा आपण खाल्लं की भूक लागली म्हणून, तेव्हा ठीक आहे. जेव्हा भाजीपोळी केलेली आहे, भाजीपोळी खायची नाही, भाजीपोळी वेस्ट करायची, हे बस खायचं. अम्मा, मैं समझ गया अम्मा. मेरे थार की हालत तो ऐसी होगी, देखो कैसी धूल आ गई रे वो इस पे. हर्षद, इसको सच्ची में पूछना पड़ेगा रे.
हर्षद दादा हॅलो आले भाऊ तुझे मित्र जा खेळायला. वर्धन हॅलो हॅलो. हा बोला. हर्षद दादा तू मोबाईलवर इंग्लिश बोलतो पण अशी इंग्लिश बोलतो ती कोणाला समजत नाही. म्हणजे कुठे इंग्लिश बोलतो? व्हिडिओ बनवतो. हा ते मिनी ब्लॉग नव्हतो करत का मी मराठी प्लस हिंदी, त्याला वाटलं ती इंग्लिश भाषा आहे. हिंदी रे. हिंदी इसका क्या नाम है? काय नाव आहे तुझं? झेन. आणि आता आहे ना आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ शूट करत होतो, त्याच्यात आहे ना मी आरोहीचे प्रोडक्ट युज केलेले मेकअपचे डायरेक्ट तोंडाला लावून घेतली. एवढं भारीचं फाउंडेशन तुझ्या एवढं लावलंय का? मी तेवढं 3-4 वेळेस लावलं असतं रे. पण मी कधी हँडपंप दिसून राहिलो ना. माझं सगळं मेकअपचं प्रोडक्ट वाया घातलं. तुला हेच भेटलं होतं का? एवढं भारीचं फाउंडेशन आहे. एवढं घेऊन भारीचं तर आहे. देणार नाही. आणि त्याच्यात अजून क्रीम उरलेली. यार. पुसून दे आता मला नीट. एक काम कर, आपल्या नवीन घरच्या पडद्याला पुसून काढ. गाईज खूप जास्त मजा आली शूट वगैरे करायला आणि इथे तर खूप जास्त मजा आली. तुला खाली माझं फाउंडेशन वाया घातलं सगळं. लिपस्टिक पण लावली यार. मी ती लिपस्टिक कधी लावत नाही. म्हटलं ते जेव्हा चांगला कार्यक्रम असला ना तेव्हाच लावन मी ती लिपस्टिक. पण जाऊ दे, मी चांगला दिसू राहिलो ना. काय चांगला दिसतोय जोकर. नाही, चांगला दिसतोय. गाईज कमेंट मध्ये सांगा मी कसं दिसतोय. ए थांब, आपण ब्लेंड करून बघायचं का ते फाउंडेशन? म्हणजे असं 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 पूर्ण फेस. नको भाऊ, नको. मी जसा आहे तसा आता चांगला आहे. एवढं लावलेलं आहे ना तर मग करू दे ना ब्लेंड. नको नको घातलं ते वाया इकडून नको. तिकडून. आता आपण काय करू, एकदा रिंग लाईट वगैरे काढून ठेवू. आमच्या शूट मध्ये ना असाच गोंधळ होत असतो सगळा, काही पण गोंधळ असतो. ह्या ब्लँकेटच्या घडी घालल्यावर व्हिडिओ होता आणि व्हिडिओ इतका भारी झालेला माहिती का. चला आता आपण काय करू, तोंड धुवून घेऊ एकदा. अरे तुला ते ऑइल नाही काढावं लागणार, तसं निघत नाही ते. ऑइलने हा म्हणजे गाडीचं ऑइल काढावं लागेल का? हा जा काढ त्याच्याने लाव. निघाल निघाल, फेस वॉश निघाल ना. बघ काढून एकदा. निघतं. अरे भैया मेरे को सब मालूम. अरे हे बघ हे काय झालं. मी तुला बोललो होतो ऑइल लाव पहिले. अरे मला वाटलं ते निघून जाईल. नाही निघत ते, ऑइल बेस आहे ते. काय नेमकं आहे? फाउंडेशन आहे फाउंडेशन. मग आता हे कसं काढायचं? आता हसरडी मला हसरडी. मी म्हटलं होतं ब्लेंड करू दे मला, तर करू नाही दिलं. माकडाने तोंड करून घेतलं. आता काढू कसं पण हे? ते केस लावायचं तेल असतं ना, त्याच्याने असं 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 पूर्ण फेसला लाव, मग फेस वॉश कर, मग ते निघल. एक काम कर, दे बरं का ऑइल. थांब. आता आहे ना ऑइलनेच काढावं लागणार ते. मला वाटलं निघून जाईल पाण्याने, ते अजून गेलो पांगून. दे ऑइल. तर आरोहीने आता ऑइल आणून दिलेलं आहे. ऑइलने काय करायचं? पूर्ण फेसला लाव असं असं असं. क्लिन्झिंग कशी करतो तू तशी क्लिन्झिंग कर पूर्ण फेसला. अरे हा ऑइलने निघतं ते. अरे बाप आहे, अवघड आहे रे भाऊ पोरींचं. बघितलं किती कष्ट घ्यावे लागतात मला मेकअप करायसाठी, मेकअप रिमूव्ह करायसाठी. पण पोरींना सांगू का, तुम्ही नॅचरली सगळ्यात सुंदर दिसता माहिती का. मुलगी म्हणून जन्माला येणं हीच तुमची सुंदरता आहे, पण तरी पण तुम्ही थोपडाला एवढे का बरं प्रोडक्ट लावते मला तेच नाही कळत. ते आम्ही आमच्यासाठी लावतो कारण की आमच्यामध्ये टॅलेंट आहे मेकअप करायचं, म्हणून आम्ही टॅलेंट दाखवतो. नाही, तुम्हाला दुसऱ्याला दाखवायचं असतं की आज तुम्ही बहुत अच्छी लग रही हो. हे मुलींचं कॉम्पिटिशन माहितीये का. Yes. पोरांना तर सगळ्यात सुंदर वाटतं. काय बोललास तू? म्हणजे आपली आई बहीण सगळ्यात सुंदरच वाटतं. मी तर बहीण म्हणूनच बघतो प्रत्येकीला. तुला पण. अरे निघाल नाही ना. तू काय वेड्यासारखं करतोय. एकदा तर फेस पूर्ण आहे ना, तू हे याच्याने पुस. धर पुस पूर्ण, पुस पहिले असं 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 पुसते पूर्ण. अरे बाप हे बघा किती ते. आता कळालं माझं फाउंडेशन किती वाया घातलं तू. पण जाऊ दे ना, व्हिडिओ किती भारी झाला. मिलियन्स ऑफ व्ह्यूज येतील त्याला. जर त्या व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज गेले तर हा मला नवीन फाउंडेशन घेऊन देणार आहे. ये 10 मिलियन गेल्यावर ना. ठीक आहे. 100% जाईल. आणि ना जेव्हा आम्ही हा व्हिडिओ शूट करत होतो रागीट नवऱ्याचा, त्याच्यासाठी मी तोंडाला लावून घेतलं होतं. तर मला पहिलेच माहित होतं ही भामटी ना मला ते लावूच देणार नाहीये, म्हणून मी हिला स्क्रिप्ट काही सांगितली नाही. हिला म्हटलं अनस्क्रिप्टेड व्हिडिओ आहे. आम्ही रागीट नवऱ्याचे जेवढे पण व्हिडिओ केले ना आपले इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती, ते सगळे अनस्क्रिप्टेड आहे. त्याची काही स्क्रिप्ट नसते, आम्ही नॅचरल कॉमेडी करतो. जर मी हिला सांगितलं असतं की ते मेकअपचे प्रोडक्ट मी युज करणार आहे तर हिने मला हातात लावू दिलं नसता. म्हणून मी डायरेक्ट गेलो थोपडाला काही पण लावून घेतलं. मी तर अजून लावणार होतो पण मला ते झाकणच उघडले नाही बाकीच्यांचे. थँक्यू सो मच. आज कळलं भाऊ, पोरींना मेकअप करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच मेकअप काढायला पण वेळ लागत असेल. निघला का माझा मेकअप सर्वा? निघला. इचिंग होती का फेसची थोडी? नाही तुझीच होत असेल, आमची नाही होत. होती. माझी मॉइश्चरायझर लावून घेतो मी. तर आम्हाला आहे ना खूप जास्त भूक लागली होती शूट केल्यानंतर. आता आहे ना आम्ही मस्तपैकी जेवण पण केलेलं आहे. आरोहीची लगेच संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे. मम्मी ते कुठे गेले ग?
ते मार झावळीला गेले वाटतं. आणि हर्षद आहे ना मस्तपैकी एक सिरीज पण बघतोय लाईट बंद करून आणि कोल्ड्रिंक पण एन्जॉय करतोय. तू आला आणि संपून गेली कोल्ड्रिंक, का पोटात गेली. म्हणजे ग्लासातून संपून गेली आणि पोटात गेली. आणि आज शूटच्या निमित्ताने मी इतक्या वेळेस कपडे चेंज केले माहिती का. आता वर्कआउट साठी पण टी शर्ट घालून घेतलं होतं. इथं पण सगळा पसारा झालेला आहे. इथं पण थोडंसं आवरून घेतो. आणि आरोही आता आहे ना गोडाऊन वरती गेलेली आहे, कारण 9:30 वाजता आमचं पार्सल वगैरे सगळे निघत असतात आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र जिथून आपल्याला ऑर्डर असताना त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि आपल्याकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, दुबईतून सुद्धा ऑर्डर आहे. आपल्याला सोलापूरच्या एका कस्टमरनी ना दुबईवरनं ऑर्डर दिलेली आहे आणि सोलापूरला आपण पार्सल पाठवलेलं आहे. मागच्या वर्षी तर इथून कुर्ता डायरेक्ट दुबईला पण गेला होता, परत अमेरिकेला गेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी आपण प्रत्येक वर्षी ना असे युनिक कुर्ते बनवत असतो आणि ते कस्टमरला इतके आवडतात माहिती का. आणि कस्टमरचा रिस्पॉन्स पण खूप भारी असतो. आणि मी वर्कआउट करताना ना टीव्ही वरती मस्तपैकी मोटिवेशनल गाणे लावून देत असतो. आणि आता मी खाली आलो होतो ना, तर इथं बघा ना स्कूबी कशावर बसलीये आमच्या सेंटर टेबलवर, पळाली. आणि पप्पा आणि मम्मी आज गावाकडे गेले होते ना, तर त्यांनी लाल शेव आणलेले. हे बघा, हे असे लाल शेव आणि हे फक्त गावाकडे आणि बाजारातच भेटतात. माझी नाही का पायाची टाच आहे ना खूप जास्त दुखत होती, तर मम्मीने ना गरम पाणी केलं होतं. आता मी काय केलंय, ते गरम पाणी नाही का टोपल्यात घेतलेलं आहे आणि जी टाच दुखती ना तिथं पाण्यात बुडवतोय. पण ते पाणी एवढं गरम आहे माहितीये का, तर हळूहळू बुडवावं लागेल. आणि मी त्या पाण्यात आहे ना मीठ पण घेतलेलं आहे. आणि माझ्यासाठी ना मी मस्तपैकी नॉरचं आहे ना सूप पण बनवलेलं आहे. तर आता आहे ना अमोल आणि आरोही पण आले गोडाऊन वरनं. झाले का सगळे पार्सल पॅक? हो, आज खूप सारे पार्सल पॅक केले आम्ही. आरोहीने व्हिडिओ पण शूट केला नाही. हा, मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मी याला बाहेर काढून दिलं मला होतं. बाहेर काढून दिलं ना काही नाही. का बरं? मला म्हणे की तू जा म्हणे बाहेर, मला बोलता नाही येत म्हणे. याला बाहेर काढून दिलं, मग आम्ही व्हिडिओ शूट केलाय. तसं तर मी मेथीची भाजी खात नाही, बट आज मेथीची भाजी इतकी टेस्टी लागते माहिती का. मस्तपैकी फ्राय केली ना ती फ्राय केली म्हणून खूप जास्त भारी लागते. तर आता आमचं पनीर बनून आलेलं आहे. वेटर 1 ग्लास पाणी. तर काही आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. मला ब्लॉग पण एडिट करायचा आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.